तर आज जाणं होतं आपल्याला बोदवडला. तर सर्वात पहिले रेल्वे गेटवर आलो ना, इकडे रेल्वे गेटची क्रॉसिंग केली आणि लागले रस्त्याची लागले, पण इकडे थंडीला जोरात वाजत होती. थंडीचा मजा घेता बोट लागले आम्ही बोदवडच्या रस्त्याने डायरेक्ट पोहोचले बोदवडमध्ये. इकडे सिक्युरिटी गार्ड पदासाठी भरती चालू होती, बहुतेक गुपित जागा होती, कोणाला माहिती नाही. तुम्हाला माहिती पडलं असेल तर तुम्ही जाऊन द्या आणि भरती देऊन द्यावं. आम्हाला काही पटलं नाही तर आम्ही रिटर्न येऊन गेले. आता रिटर्न घरासाठी निघले भाऊ. तर आता खाणं सगळं बाकी होतं. मग मला रस्त्यामध्ये दिसतोय एक छोटंसं दुकान. त्या दुकानाच्या जवळ गेला तरी आपल्याला काही खायला घेणं होतं, पण तरी आपल्याला काय माहिती खांद्याची सर्वात शानदार वस्तू म्हणजेच की केळीचे वेफर बनत होते, ते बी गरमागरम रे भाऊ. तर मीनं बी 20-25 रुपयाचे गरमागरम वेफर घेतले भाऊ. आणि मग भाऊनं मीनं दोघीनं एकत्र मिळून आम्ही गाडीवर वेफर खाल्ले. वेफर खाण्यापिणे झाले भाऊ आणि डायरेक्ट आम्ही टपचा रस्ता पकडला, म्हणजेच की घरी झाले. इकडे रस्त्यानं येता आमच्यासोबत एक स्कॅम घडला, म्हणजेच की आमच्या गाडीचं पेट्रोल खतम होऊन गेलं. मग आले आम्ही पेट्रोल पंपावर आणि इकडे पाहतो तर काय अजून एक स्कॅम घडला. इकडे पेट्रोल पंपाची लाईटच गायब होती. तेवढ्यात हे मित्र भेटून जातात. जीवा भावाचे 2 माणसानं आपल्याला ब्लॉकमध्ये हात दिला आणि त्याला आपण ब्लॉकमध्ये घेऊन घेतलं आणि त्याने सांगलं की तुम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून घ्या. तर आले भाऊ इकडे दुसऱ्या पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल भरलं आणि लागले आम्ही डायरेक्ट रस्त्यानं. थोड्याच दूर पोहोचता की भाऊ इकडे तापी नदीच्या पुलावर आले तर काय इकडे फोटोशूट करायला एक माणूस आला. तो म्हणतो दादा हमारा फोटोशूट कर दो बोले. तर त्याचे भाऊ 20-25 फोटो काढले आणि मीनं बी काही 100-150 फोटो काढून घेतले आणि निघाला बी रस्त्याचे. आणि पुणखेड्यात आल्यावर माझे दादा भेटले, त्यांना बी ब्लॉगमध्ये घेऊन घेतलं आणि पोहोचला मी रावेरले पोहोचत काय ट्रॅफिक जाम होती रे भाऊ. तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो एवढंच. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून द्या.